हाय गाईज. तर आईची ड्युटी ही सकाळी उठल्यापासून ते बाळ झोपेपर्यंत चालूच राहते आणि त्यातलीच ही ड्युटी आहे की शाळेमध्ये सोडवणं आणि तिला आणणं. तर आम्ही शाळेमध्ये चाललो होतो आणि तरी जाता जाता माऊला बोलले होते की गुरुपौर्णिमा आहे, आपण मॅडमला पेन घेऊयात. आणि मग शाळेपासलं दुकान आहे ते तिला दाखवलंच नाही, कारण ती हट्ट करणार की शाळेमध्ये गेलं की तिथं दुकानात नाही, मला खाऊ घे आणि मग मला शाळेमध्ये सोडव म्हणले. आणि इथले म्हणजे भात लावणी चालू आहे प्रत्येकाची, तर इथली दुकानं 10ला 9ला 9:30लाच बंद होऊन जातात वाडीतली. आणि मग त्याला शाळेकडे मी हे केलं, शाळेमध्ये नेले. तर तिथं गुरुपौर्णिमेचं सेलिब्रेशन चालू होतं छोटंसं. तर मॅडमला मुलांनी वगैरे ओवाळलं. मी आपल्या नंतरनं थोडीशी व्हिडिओ घेतली. तर त्याच्यानंतरनं मी गेले मम्मीच्या इथं दाढ खणीत होते, म्हणजे भात लावणीच चालू झाली आता. तर दाढ खणायचं चालू होतं, तर मग मी तिकडे गेले. आता लोकांचं किती मन जरी शहरामध्ये रमलं तरी आमचं मन हे गावाकडंच रमतं. म्हणजे नाही का, किती जरी नाही का म्हणजे सगळंच नॅचरल आहे ना, हवा पाणी आणि खाणं पण आपण जर शेतामध्ये जर उगवलं तर ते पण नॅचरलच आहे ना. थोडीशी आता भेसळ व्हायला लागली प्रत्येक गोष्टीमध्ये, बियाणांमध्ये म्हणा खतामध्ये म्हणा होती. पण शहरापेक्षा तर 50% किंवा म्हणलं तर 90% तरी चांगलंच आहे. चांगलं आपण नाही का स्वतःच उगवतो आणि स्वतःच सगळं करून स्वतः आपण हे करतो. चांगलं पौष्टिकच आहार खातो आपण पहिल्यापेक्षा. 50% का होईना निम्म तरी आता आपण खातोय. पण गावाकडे किती छान वाटतं. तर सगळ्यांचाच भात काढणी चालू. इकडं जिकडं बघावं तिकडं कोण नांगर हे करतंय, कोण भात लावतंय, कोण दाळ खणतंय, कोण मुठं बाहेर पाण्याच्या काढतात आहे. तर आम्ही पण दाळ खणत होतो आणि दुपारनंतरनं लावायला घ्यायचं होतं. आता माऊ मॅडम म्हणजे पाऊस इतका चालू आहे की तिला मी शेतामध्ये नेऊ शकत नाही, ती शाळेमध्ये गेली. मग वरती मी शेतामध्ये गेले होते. मग आम्ही मस्त दाढ वगैरे खणली, कारण थोडं अर्धी निमित्त झाली होती, कारण 8 वाजता शेतात गेले होते मम्मीने ते सकाळचे. निमित्त खणून झाली होती, नंतर मग निम्मीला मी गेले. तर मस्त दाढ अशी खणली. मस्त आम्ही छान छान व्हिडिओ फोटो घेतले, कारण आता काय करणार, इतकं सुंदर वातावरण झालंय तर ते चान्स काय सोडू शकत नाही. मग आम्ही मस्त व्हिडिओ वगैरे काढले. आणि माझी बहीण बघा कसा फोन, आयफोन आहे ना, तर तो पिशवीमध्ये गुंडाळून पूर्ण पॅक बिक हे करून, मी तर विचार पण नाही शेतात चालले की पिशवी सोबत नाही हो, मी आपल्या रेनकोटमध्ये ठेवला होता फोन. तर त्याच्यानंतर मग म्हणले माऊचा टायमिंग झाला, 1 वाजले होते. दाढ पण बऱ्यापैकी चांगली खणून झाली, म्हणजे झालीच होती. 1-2 मुठं प्रत्येकाच्या वाट्याला येईल. तर काकांते ते म्हणले तुझा मुली ना का माऊला आण आणि मग तिला चार बिरण झोपव, म्हणून मग मी तिकडे चालले होते. तर वाटेमध्ये इतका पाऊस, माझ्याकडे छत्री नाही काय नाही. मी तशीच म्हणले आता मोकळे कशाचा पाऊस येतोय, इतका पाऊस यायला लागला.